शिवसेना यूबीटी के विभाग क्रमांक 9 के विभाग प्रमुख प्रमोद शिंदे ने फिर एक बार दोहराया कि अणुशक्ति नगर में तो महाविकास अघाड़ी की ही जीत पक्की ही है। साथ ही महाराष्ट्र में महाविकास अघाड़ी का ही मुख्यमंत्री होगा। ग्लोबल चक्र न्यूज से हुई एक विशेष मुलाकात में प्रमोद शिंदे ने पिछले लोकसभा चुनाव के नतीजे का हवाला देते हुए कहा कि अब लोग भाजपा और महायुति से तंग आ गए हैं और महाराष्ट्र में बदलाव चाहते हैं, जिसका नतीजा आने वाले विधानसभा चुनाव में देखने को मिलेगा। क्या प्रमोद शिंदे खुद अपने विभाग के अंतर्गत आने वाले अणुशक्ति नगर विधानसभा क्षेत्र से चुनाव लड़ने वाले हैं क्या? इस सवाल के जवाब में उन्होंने कहा कि टिकट का फैसला तो पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ही करेंगे, लेकिन पार्टी का जो भी आदेश होगा उसे पूरा करने में वह दिन रात एक कर देंगे। ग्लोबल चक्र न्यूज के लिए कैमरामैन अमर के साथ आनंद श्रीवास्तव की रिपोर्ट। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचं जे प्रेम आहे ते दक्षिण मध्य मुंबईतल्या नागरिकांनी या निवडणुकीमध्ये मतदान करून ते दाखवून दिलेलं आहे की लोकांचं उद्धव साहेबांवर प्रेम आहे आणि जे काही महाराष्ट्रात झालं, देशात झालं, ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याचं काम लोकांनी केलं। शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत केली, निष्ठावंतांनी प्रचंड म्हणजे प्रचंडच आमिषाला बळी न पडता मेहनत केली आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकजुटीने या निवडणुकीमध्ये ते सामोरे गेले, म्हणून हा विजय साध्य झाला। हा आता तुम्ही सांगताय की मी जे सांगत होतो त्या पद्धतीने जवळजवळ झालेला आहे। फक्त चेंबूर विधानसभा क्षेत्रामध्ये अजून मतदान जे आहे ते अपेक्षित आम्हाला होतं, ते झालं नाही। परंतु अणुशक्ती नगर विधानसभा आणि सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रामध्ये साधारणतः जे अपेक्षित मतदान जे आम्हाला वाटत होतं सर्वांनाच त्या पद्धतीने झालेलं आहे आणि त्यातूनही तिथे ज्या ठिकाणी मतदान आम्हाला झालं आणि काही ठिकाणी काही त्रुटी राहिल्या असतील ते येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही दूर करू। हा आता आमची जी शिवसेनेची जी ताकद आहे, आमचा केडर बेस, आमचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा जाळ आहे, मोहोळ आहे आणि आम्ही लढणारी लोक आहोत, लढाऊ लोक आहोत। त्याच्यामुळे जिद्दीने आम्ही पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळेला पुन्हा सामोरे जाऊ आणि निश्चितपणे उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनण्यासाठी आणि जो काही कलंक लावलाय महाराष्ट्राला तो कलंक पुसून टाकण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत पुन्हा एकदा करू। नाही, मी तेच सांगतो ना, जनतेने दिलेला आशीर्वाद आहे, कुठे कमी कुठे जास्त हा भाग न बघता आम्ही कामं आता सर्वांचीच करणार आहोत। म्हणजे आमचं ते बाळासाहेबांचा आदेशच असतो, उद्धव साहेबांचा आदेशच असतो, आदित्य साहेबांचा आदेशच असतो। एकदा निवडणुका संपल्या की प्रलंबित जे विषय आहेत लोकांचे ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे, त्या पद्धतीने आम्ही करतो आणि आम्ही आता जास्त असं काही विचार करत बसत नाही, कारण आम्ही सध्या लढाईच्या मूडमध्ये आहोत। आमची लढाई काही संपलेली नाही आहे आणि उद्धव साहेबच सांगतात की ही लढाई आपण एकदा जिंकलो की पुन्हा कुणाची ताकद होणार नाहीये। म्हणजे जे काय लढण्याची ताकद तर त्यांच्यामध्ये नाहीच आहे, आमच्या विरोधकांमध्ये सर्व भ्रष्ट मार्गाने, सर्व त्यांच्या म्हणजे लपून छपून आणि सर्व गैरमार्गाने आणि सर्व 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 त्याला काय नियम वगैरे आहेतच नाही, म्हणजे सरळ चिटिंग 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 त्यांची चाललेली आहे। पण असो जे काही आहे ना ते आम्हाला आता साफ करायचं, जे काही घाण आहे ते साफ करायचे आहे आणि लोक आशीर्वाद देतील असं आम्हाला वाटतं। बघा, मी विभाग प्रमुख या भूमिकेतूनच आता काम करत आहे, त्याच्यामुळे माझे नेते म्हणजे उद्धव साहेब आणि आदित्य साहेब जे आदेश ज्या पद्धतीचा असेल त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे मी करणार आहे। म्हणजे मी कुठे राहतो, अणुशक्ती नगरमध्ये राहतो, हा प्रश्नाचा रोग तुमचा मला कळला जरी असला तरी मी या विभाग प्रमुख या भूमिकेतून काम करणार आहे आणि माझं तर असं म्हणणं आहे की तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये आमची जी काय एकजूट चांगली आहे, महाविकास आघाडीची पण एकजूट चांगली आहे। तिन्ही विधानसभेमध्ये आमचे उमेदवार जे असतील ते उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत करू आणि ते तिन्ही ठिकाणी आम्ही विजय प्राप्त करू एवढी आम्हाला खात्री आहे। आता कसं आहे, स्वतःच्या इच्छेचा विषय नाही आहे। ज्या वेळेला उद्धव साहेबांचा आदेश आणि महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते बसून ठरवतील की कोणती जागा कोणाला द्यायला हवी किंवा कोणता चेहरा असू शकतो असा की
तो चेहरा लोकांना आवडेल आणि तो निवडून येऊ शकतो. मला वाटतं निवडून येण्याच्या किंवा आता काय निकष ठरवतात त्या आधारावर ते मला वाटतं तिकिटांचं वाटप होईल. महाविकास आघाडीला कोणाला कुठे मिळेल ते मला वाटतं त्या गोष्टी ह्या माझ्या आवाक्यातल्या नाही आहेत. पण जर पक्षाने संधी दिली या ठिकाणी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे कार्यकर्त्यांचं जे मोहळ आहे ते चांगलं आहे. महाविकास आघाडी म्हणून आता आम्ही अनिल देसाईंच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणूक लढलो तर आमचं एक प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं नातं एकदम सर्व पक्षीय कार्यकर्त्यांशी आम्ही सर्व जोडले गेलेलो आहोत. त्याच्यामुळे अनिल देसाई जरी निवडून आले असले तरी ते आता शिवसेना म्हणून नाही तर महाविकास आघाडीचे म्हणून खासदार त्या ठिकाणी आहेत आणि याचा आम्हाला भान आहे. त्याच्यामुळे कुठलीही प्रतिक्रिया देताना भान ठेवूनच आम्ही बोलतो. त्याच्यामुळे ज्यावेळेला वरिष्ठांचा आमचा आदेश येईल त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून जो काही निर्णय आमचा असेल तो आम्ही अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही एकत्र करू. काही गोष्टी या ज्यावेळेला पक्ष नेतृत्व मला विचारेल कारण मला पक्षातले कार्यकर्ते तर तिन्ही विधानसभेमध्ये सांगतातच की आमच्या या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी आग्रहाने मागून या. त्यातल्या त्यात अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रामध्ये यापूर्वी सुद्धा ट्रॉम्बे विधानसभा क्षेत्रांना ज्यावेळेला बहुल वस्ती ही मुस्लिम बांधवांची असताना सुद्धा ट्रॉम्बे विधानसभा क्षेत्रामध्ये 1995ला आपण रत्नाकर नारकर यांच्या स्वरूपामध्ये आमदार ह्या ठिकाणच्या जनतेने निवडून दिलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेला तुकाराम काते आमच्या पक्षात होते त्यावेळेला सुद्धा जिद्दीने मेहनत करून स्वबळावर आम्ही या ठिकाणी आमचा उमेदवार जो शिवसेनेचा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आम्ही निवडून दिलेला आहे. मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जर आमच्याशी गद्दारी केली नसती तर पुन्हा आमचा शिवसेनेचा आमदार हा निवडून आला असता. कारण आम्ही संपूर्ण ज्यावेळेला आकडेवारी पाहिली आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे छुप्या पद्धतीने नवाब मलिक यांचं काम करत होते. म्हणजे सर्वच नाही परंतु काही प्रमुख पदाधिकारी तशा पद्धतीने वागत होते हे आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा अजेंडा त्यावेळेला वेगळा असू शकतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु शिवसेना पक्षाची स्वतंत्र या ठिकाणी ताकद आहे. कार्यकर्त्यांचं मोहोळ चांगलं आहे आणि मुळामध्ये की आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये सगळीकडेच शिवसैनिक हा लोकांच्या हाकेला ओ देतो आणि त्यांच्यासाठी काम करत असतो. त्याच्यामुळे सर्वसाधारण पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की या ठिकाणचं जे अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत आपण मला प्रश्न विचारलात म्हणून मी त्या विषयासंदर्भात सांगतो की या ठिकाणी जवळजवळ एखादा अपवाद वगळला तर सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत 2017च्या निवडणुकीमध्ये ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून दिलेले आहेत आणि मला वाटतं तशीच परिस्थिती भविष्यामध्ये निवडून येण्यासारखी आहे. या सर्व गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु जरी असल्या किती ह्या खऱ्या असल्या तरी पक्ष नेतृत्व महाविकास आघाडीचे आमचे नेते शरद पवार साहेब आदरणीय आमचे राहुल गांधीजी आणि ते महाराष्ट्रातले त्यांचे सर्व जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत हे तिघही बसतील आणि काय निकष असू शकेल हे मला माहीत नाही आहे, ते नेत्यांनाच माहिती आहे. परंतु निश्चितपणे या ठिकाणी ही सीट जी आहे ती आम्ही जो कोणी त्यांचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला मला वाटतं लोक पराभूत करतील आणि आमचा उमेदवार जो आहे महाविकास आघाडीचा या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या मध्ये बहुमताने जिंकून येईल असं मला वाटतं. लोकसभेमध्ये जसा विजय झाला त्याची पुनरावृत्ती ही अणुशक्तीनगरला होईल.